करून द्या, रेकॉग्नाइज झाली असती. आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 96-96-96 288, काँग्रेस पार्टी 96, राष्ट्रवादी 96 आणि प्रकाश आंबेडकर 96 असं ठरलं होतं मागचं गणित. ते ठोकरून टाकलं. आता त्यांना संधी मिळाली असते ना, किमान 5-50 जागा तरी मिळाल्या असत्या, 5-25 आमदार निवडून आले असते, 5-6 मंत्री झाले असते, एखादा उपमुख्यमंत्री झाला असता, समाजाचं हित झालं असतं, कार्यकर्त्यांचं हित झालं असतं, कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली असती, आमदार झाले असते, मंत्री झाले असते, खासदार झाले असते. पण मग का होत नाही? ती ज्ञानबाची मेघ आहे नाही, का होत नाही? बाबासाहेबांचे नातू म्हणून तुम्हाला कुणी आंबेडकर नाव माग आहे ना, तुमच्या मागे कोण येऊ न येऊ तुम्ही आंबेडकर आहात, बाकीचे थोडे ना आंबेडकर आहेत सगळे. त्यामुळे हा सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. आंबेडकर नाव आहे मान्य, पण बाबासाहेबांच्या विचाराने हे विचार नाही ना जुळत इकडे. आम्ही प्रतारणा करतो बाबासाहेबांच्या विचाराची, हे होता कामा नये. आता तरी वेळ गेलेली नाही. अजून एक संधी आहे विधानसभेला. वंचित बहुजनाचे अनेक कार्यकर्ते आमदार होऊ शकतात, अनेक जण मंत्री होऊ शकतात, आणि माझ्यासारखा कार्यकर्ता बाळासाहेबांची भूमिका काँग्रेसमध्ये मांडायला माझी तयारी आहे. कारण आपल्या बाळासाहेब आंबेडकरांचे जर काही कार्यकर्ते आमदार होत असतील, मंत्री होत असतील, तर माझी सगळी त्यांच्यासाठी मेहनत करायची तयारी आहे. बाळासाहेबांना आम्हीच राजकारणात आणलं, राजगृहातनं आम्हीच बाहेर काढला काही लोकांनी. त्यांच्याबरोबर तुम्ही एकटेच नव्हता. सम्यक समाज आंदोलनापासून मी पण त्यांच्या बरोबर होतो, आणि त्यांच्या बऱ्याच निवडणुका मीच लढवलेल्या आहेत. ईशान्य मुंबईची, अकोल्याची, नांदेडची. मला दोनदा पाडण्याचा प्रयत्न झाला, तो भाग सोडून द्या, पण शेवटी मी खासदार झालोच ना. आणि काँग्रेसचा आशीर्वाद याच्या पलीकडे. प्रश्न माझ्यासमोर तो नाही, तर आपल्याला हे सगळं बघावं लागेल. मी सॉरी तुम्हाला विषयांतर केलेलं आहे. पुरस्कारांचे जे मुद्दे आहेत ते वेगळीच आहे. मी आता जास्त खोलात जात नाही. तुम्ही सगळे चांगले लोक आहात, तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चांगलं काम केलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो, आणि अशाच पद्धतीनं तुम्ही अशाच चांगल्या चांगल्या पुरस्काराचे मानकरी व्हा अशी आपल्याला सदिच्छा देतो. आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी संपवतो. आणि बाकीचे सगळे कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. अशाच पद्धतीनं छोटेखाने का होईना, परंतु असे चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करत जा. पुणेकर सगळ्यांना बोलवत चला. थोडंसं कसं आहे की आठवले गट, बाळासाहेब गट, अमुक गट, तमुक गट हे जरा बाजूला ठेवा, पण आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊया. सगळ्यांची काय मनोमिलन झालं की मग नेते काही पण करून स्थानिक लोक एकत्रित झाले तर काय प्रश्नच येत नाही कुठल्या गोष्टीमध्ये. तर अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करत जा. आमचा नेता तिकडे, युवा नेता एकदम मागे बसलाय, जानराव. ते सगळे चांगले कार्यकर्ते आहेत. अशा पद्धतीने आपण सगळे चांगले काम करा. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद. या ठिकाणी कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे, परंतु साहेब, कार्यक्रमाचं नियोजन करत असताना ह्या पर्वती मतदारसंघाच्या भागामध्ये कार्यक्रम काय आपण घ्यायचा